कर, त्यांना बोलून घेतलं पाहिजे. घ्या. जेव्हा भावाचा मित्र आहे त्यांना घ्या हाक मारून. हाक मारून घेऊ. ओ नंदा पाटोळे, संडासला बसलोय जेवा. रावा आज मिळत नाही बाई खायला. काय झालं रे? रावा सरळ सरळ म्हणता संडास बसून जेवायला. आयला हे तुझ्या डोक्यात मेंदू कमी आहे का? हा. काय झालं आता? सरळ म्हणतोय संडासला बसलोय या जेवायला. बाबा मी मुंबईला आलो, खायला तसा संडासला गेला तेवढ्यात तुमचा आवाज आला. म्हणून म्हणलं मित्रांनो संडासला गेल्यावर आता घरी जेवणारच होतो. म्हणून म्हणलं संडासला आलोय जेवायचा, या जेवायला असं म्हणला होय. तुला काय वाटलं? आम्हाला वाटलं संडासला जाताना ताट वाढून येतो काय. हे तुझ्या आईच्या गाडीत बसून गाडीत आमटत नेले. मी काय हागंदरीने फिरतोय रे नंदा पाटोळे. झालेला विषय झाला. पर या ठिकाणी आपण काय म्हणलंय? जागरण आणि गोंधळ. पण तुझं लगीन झालं म्हण, तुझं जागरण झालं नाही, त्यातनं तुझी बायको. अरे बरोबर आहे जागरण राहिल्यामुळं गोंधळ घरात. हा मग हे बघ, तुझी बायको त्या पैसे आम्हाला नेणं, आम्हाला बायकोला दाव. हा बरोबर. काय झालं? इकडे काय काय म्हटलं? मित्रमंडळ आहे की म्हणून. अरे मग परिचय करून सांग म्हणायचं का? अरे अरे म्हणजे अरे मग माहिती करून सांग म्हणायचं. कोण बोलतं राग मार खातंय. हा असं होतंय. तुम्हाला घरला यायचंय का? पश्चिनी आमचा परिचय करून जाऊ. माणसाची म्हणाय शब्द शस्त्र मारल्याला घाव नीट होतं, परंतु बोलल्याला घाव नीट होत नाही. ह्याच्यासाठी बायको पश्चिनी जेव्हा भावाचे मित्र आहे ती करण पाटोळे, ही धायगोडे, ही पाटोळे. अरे परिचय करून जाऊ. सांगणारच आहे. चला माझ्या घरला. बायको आहे का तुला? बायको आहे. आता इथनं सुरुवात केली काय? बसा घरी तर जाऊ दे. तसं नाव घरी आहे का म्हणतोय? अरे घरीच आहे का? आता दिवाळीला गेली तिकडे कानवलं खायला. नाही घरीच आहे. चाल ये. लॉकडाऊन मध्ये आई घातली काहीच नाही. कसा खाली बांधतानाच बांधलं होतं तसं. अरे माणसं पै पाहुणं मित्र मंडळी माझ्या संघ आली का घर मला भेटा आडवं येतं. तुम्हाला माहिती नाही. शांत बघितलं का कसं आहे? पाहिलं का वाडा? बघितलं का कसं पेटलंय? अजून उद्घाटन नाही. लाइटिंग नाही. दिवाळीचा सण आला म्हणून ये. आणि हे बघा ही वायरी वायरी कशासाठी? पाहुण्या रावळ्यांना धरण्यासाठी. म्हणजे पाहुण्या रावळा पुन्हा घरी गेला नाही पाहिजे. कशाला आई घालाय घरी जातो? बघ कानवला खायचं धरून लोम काढायचं. व्यायाम झाला पाहिजे शरीराचा. पाणी देखील प्यायला नाही. बायकोला बोलावून घेतो. आईला घर बांधलं बरं का चांगलं. तसं बांधलं. मला आराखडा काढू द्या. अरे या घरामध्ये काय चुकीचं आहे हे का? घर बांधलंय. हा थांबा. काय झालं आता? 1 2 3 4 5 6 7 8 माणसं मापतोयस का? काय मापताय? नाही काय ते कॉलम घेतलंय का नाही? अरे कॉलम चुकीचं आहे इथं. अरे अमेरिकेचा इंजिनियर आणलं होतं. 15-16 इंजिनियर उड्या ठोकून मेलं. नाही काय उंची बघत होता असं. हे म्हणते म्हणल्यावर काय तर चुकी. करण पाटोळे बोलणं सोपं असतं, निस्तरायचं अवघड असतं. बरोबर आहे. मला सांगा ही काहीतरी खटकलंय म्हणल्यावर चुकीचं झालं असं. आर्मी पर इंजिनियर आहे. अरे सोड. कितीक लोकांनी कौतुक केलं या वाड्याचं. काय कमी आहे? वाडा चुकीचा बांधला. अरे सांग चूक काढूनच दाखव. वाडा चुकीचा बांधलाय. थांबा मला बघू द्या नीट. वास घेऊन बघ. हो इकडून बघा. काय करताय? उशी देऊ द्या काय? वाडा चुकीचा बांधलाय. वाडा खटकलंय. काय चुकलं? कशानं? वाडा चुकीचा बांधलाय. काय चुकलं? अंगण उन्हात आहे. यायला अंगण उन्हात आहे काय? अंगण घरात चुक्याची काय? अरे घरात असतो का? बाथरूम मध्ये राहायला आहेस तू? खाली बस रे. खाली बस. काय ठेवलंय रे आमच्या पुढे? चला खाली बसा.
असं होतंय मला भान राहत नाही रे. करायचं काय? अरे मित्र तिथे भाऊ भाऊ जावा मित्रा घरी तो जीवाचा आधार सत्कार करी. घरी आलोय ना हा ताबडतोब घरात जा आणि बायकोला सांग हो नवरी आलीत म्हणाव. बा ए, ही लग- नवरे आल्यात आणि मी काय मसरावरला गडी आहे का इथला? तसं नाही. हा? माझं आडनाव काय ना नवरी. नवरे मला गावात काय म्हणते नवरे 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 बरोबर. सांगा दायगुडे. बरोबर आहे. बरोबर आहे. मित्राकडे गेला तर या नवरे, पाहुण्याकडे गेला तर या नवरे, आईकडे गेला तर या नवरे. या 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 हो. तुझ्यामुळं झालंय ते, तुझ्यामुळं झालंय. मला काय माहितीये? हा राव तुम्ही म्हटला म्हणून आम्ही इकडे इकडे बाळायच का थार तुझ्या डोक्याला माळरान झालंय की सार हे तुझ्या आईचा बाळा. काय या नवऱ्याच म्हणते ती. हा, मग ये बाळा ये बाळा. हा, गडबडीत झालं. बसा का इकडे या या इकडे काय बोलत जाऊ या इकडे, या इकडे. बोलू नका काय म्हणू नका काय बसायचं लाजायचं नाही मागायचं नाही खायचं. हा, काय खायचं माती खायची का तीन वाटायची. दिल ती खायचं. बसा खाली. जन्म पुन्हा रुपी मिळवायचा असेल पूर्वी जन्माची पुण्य आहे पाहिजे. भाद्राच्या बापा तुला तर माहितच आहे. रोज 50 माणसाची उठ बस केली शाबास. बापानं. 50 माणसाची उठबस करणाऱ्या बापा पुटी जन्म घेतला त्याचं नाव घालवीन का? नाही नाही अजिबात नाही. का घालवीन? नाही, भाद्राच्या बापाने 50 माणसाची उठबस केली. तुम्हाला दायगुडे माहित नाही तुम्ही बारक बारक होता. अरे तू पेत होता काय आईला आईला नव दारू पेत होता. चहा प्यायला चल म्हणलं का नको मी पिलोय म्हणायचं. 50 माणसाची उठबस करणाऱ्या बापाचं नाव घालवी. नाही 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 बापाने 50 माणसाची उठबस केली येड्या हो. तुम्हा तिघाची उठबस मला होत नाही. कधी बोलणार? कधी पण होणार. का नाही होणार? होणार. उठा तिथनं. इकडे या इकडे या इकडे या तिकडे उठा. काय झालं इकडे जर्शी बांधत होतो. पाटोळी कधी कधी म्हातार लघवी करत होतो. तिकडं काय झाले लघवी करत होतो म्हातार. बरोबर घाण वस्तू आहे का? बरोबर म्हणून बरोबर आहे, म्हणलं बसायचं. मित्रांना चांगल्या ठिकाणी बसवा. बसा खाली. थांबा थांबा. चहा थांबा. आपाच्या आत पड चाल. बसा खाली. हा हे बघा माणसाची माणुसकी माणसाची माणुसकी या चहाच्या कपात आहे. हा. इतके तशी तुम्हाला काय माहितच आहे तुला तर. मग ए काय? बाबा जा सीजीच्या गावात दिल्या घेतल्या. कुणाच्या जन्माला गेलो नाही दूध करू का कॉफी करू का तसंच पेता. नवा तुम्हाला यापैकी काय आवडतं? ए कसा का असं पण तुझ्या बायकोला बोल. आणि माझा बाप तुला तर माहितच आहे. ए रोज 50 माणसाची उठ बस करत 50 माणसाची उठबस करणाऱ्या बापाचं कधी नाव घालवीन का? नाही 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 बापाने 50 माणसाची उठबस केली. तुम्हा तिघाची उठबस मला होत नाही. कधी अरे पण होणार. होणार. का नाही होणार? होणार. उठा इथनं. या इकडं. उठा. जर्शी बांधतो तू इकडं. काय झालं पाटोळे करम पाटोळे दायगुडे हा. ह्याच्या चहाचं का हाय का? मग काय तर मग चहा आल्याला चहा देखील महागारी पाठवलाय मग काय तर आता आणि हितनं उठून हिकडच बसा म्हणतोय. आता काय तर करायचं? आपण शान बना. हा काय करायचं? पायातलं काढून हातात घ्या हा आणि हितनं उठून हिकडं बसा म्हणला का पायतानं त्याच्या डोक्यात घालायचं. बरोबर आहे ना. घ्या बरं बसा खाली. माझी कुठाई बघा तुमची मागास हरवली. घेवच लागते कोणाची तर. माणसाचा जन्म पुन्हा मिळवायचा असेल त्या माणसानं माणुसकी कमवायची असेल. चप्पल आहे बघा. अरे जन्म काय पुन्हा मिळणार आहे काय? ए, पाण्याच्या बुडबुड्यासारखा एकदा येणार कधी जाणार ती कायमचाच जाणार. भाद्राचा बाप ए, आला. कोणीकडे आलाय? अहो बापापाशी बापाच्या वळीवर आला म्हणलं. तरी म्हणलं बाप मी लहान होतो तेव्हा मी आलाय ना. आता कसं काय आला? आला बापापाशी म्हणते. आला बापापाशी आला. आठवण आली. आठवण. अरे येणारच. बापाने 50 माणसाची उठबस केली. त्याचं नाव घालवेल का? नाही, कधीच नाही. बापाने 50 माणसाची उठबस केली. तुम्हा तिघाची उठबस मला होत नाही. कधी पण होणार. का नाही होणार? होणार. तुम्ही तिथंच बसा. लागा. तू मला दाखवू नका म्हणलं होतं मी. आता ए, पाटुळे
आता ह्याचं काय करायचं राव, तुम्ही उगाच वर धरली तुम्ही राव असं झेंडावर केलं नाही की हे राव काय सर्व म्हटलं तर. आता हिचं काय करायचं हा तोंडात धरायचं आणि गलीतनं पळायचं आता एवढंच राहिले आपण वैदाची कुत्री आहे होय. कोण भरली तर धरा धरा जाऊ दे बाबा राव दे चहाचं बघा राव काय तर. अरे च्या इथं मागलेलं काय पाठवलंय. अरे असं लई चा केलेला आहे का बस खाली खाली बाप आणि खाय- भाद्राचा बाप तुझ्या. ओय, 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 ओय. ओय, 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 ओय. ओय, ओय, ओय. भरा 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 तुझ्या बापानं 50 माणसाची उठबस केली ना आम्हा तिघाची हागवग चालू केलीच काय तू अरे 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 इकडे इकडे हे हातात घेतल्यावर बैल देखील तासाला लागतो या लका तुझा बाप पोतराच होता काय रे लका ह्याच्या हातात कोणी दिलं हे काय माहित माझं होतं घेतलं यांनी आय घातली मर्यावाला फिरायला लागला काय की ह्यानं घेऊन फिरायला लागला इकडे ए बापाचं कट कर खाली बस खाली बस बायकोला बोलो बायकोला बोलावून घेतो खाली बस घ्या घ्या बोलू घ्या लवकर खायला ना हा काय लाडू खायचा का मला वय हा बापापाशी येऊ नको नाही 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 अरे खाली बस नाहीतर उलटा तरी अरे माझ्या घरी तुम्हाला आणलेला आहे पाहुणचार करणार आहे का तुमचा नाहीतर रंदावूनला घेऊ काय पुढं नको 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 बसा खाली बायकोला बोलावून घेतो कारभारने बाहेर कोण आहे? अगं मी तुझा नवरा घर माझं आहे आयशपथ मला जागरणच नको का रे घरी जातो ये 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 हो या इकडे आव आव मी हिंदी बोलत असतो रे कवा कवा बस खाली घर माझा आहे आणि तू म्हणतो मी तुझा नवरा आहे गॅप पडला तुझा अरे म्हणून रान भरून काढलंच काय बायकोच्या कानावर जर नवऱ्याचा आवाज गेला गेला तर बायकोनं घरात थर कापलं पाहिजे ह्याच्यामुळं तर घर बुडले ती लोकांची मोडली काय काय ह्यांच्या पण ध्यानात आलं पाहिजे दोघांच्या अरे नाही बस खाली बायकोला बोलावून घेतो खाली बस.